तुमचे 2 ते 3 तास कुठे वाया जातात का? खरंच हे ओळखलं पाहिजे. कारण बहुतेक वेळ हा आपला मोबाईल स्क्रोलिंगमध्येच जातो. मग ते 2 ते 3 तास आपले इथेच जातो. उरलेले 1 ते 1.5 तास ऑफिस ट्रॅव्हल, आणखीन कुठेतरी काहीतरी वेळ हा आपला जातच असतो. ह्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्यालाच आपण हरून बसतो पूर्णपणे. माझ्या बाबतीतही झालेलं आहे. ह्या 17 वर्षाच्या एक्सपिरियन्समधून एवढंच कळालं की अशा गोष्टी काही असतात ज्या आपल्याला खरंच करिअरला गाईड करत नाही किंवा करिअरच्या गोलपर्यंत नेतच नाही, अचीवच करत नाही. सो असे मार्ग मला सापडलेले आहेत. त्यासाठी मला त्या लोकांना हेल्प करायची जे 28 आणि 37 वयोगटात आहेत. कारण हाच पिरियड खूप क्रुशियल असतो. कारण कसं आहे, ह्याच पिरियडमध्ये आपलं रिस्पॉन्सिबिलिटी वाढली जाते. करिअर स्विच ह्याच पिरियडमध्ये घेतला जातो जास्त प्रमाणात. त्यानंतर लाईफ बॅलन्सिंग पण करायला आपल्याला ह्याच वयामध्ये जास्तीत जास्त कळलं जातं. सो हे आपल्याला कुठेतरी थोडंसं वर्क करावं लागेल. प्रथमतः आपल्यावरच वर्क करावं लागेल. मग ते 5 पिलर काय आहेत? वेळेची स्पष्टता, मानसिक रिसेट, त्यानंतर करिअरचं डायरेक्शन, पैशाची स्पष्टता आणि लाईफ डिझाईन. राईट. वेळेची स्पष्टता म्हणजे काय? आपल्याला टाईम मॅनेजमेंट करता आला पाहिजे. माझा वेळ अननेसेसरी थॉटमध्ये कुठे कुठे जातोय. कारण दिवसभरात आपल्याला खूप विचार येत असतात. मग आपली एनर्जी, आपला वेळ तिकडेच शिफ्ट होतो, खास करून पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये. राईट. हे माझ्या बाबतीतही झालेलं आहे. सो आय एम रिलेट टू विथ यू ॲज वेल अर्लियर. राईट नाऊ आय एम सेट माय सेल्फ. ठीक आहे. त्यानंतर करिअरमध्ये मानसिक स्पष्टता नसणे, म्हणजे मानसिकतेमध्ये आपण काय होतं, भीती असणे, एन्झायटी होणे, प्रोकास्टिनेशन करणं, खरंच हे होईल का, आता हे स्किल डेव्हलप करू का, हे असे स्वतःलाच प्रश्न पडत जातात आणि आपण त्या ओव्हर थिंकिंगमध्ये स्वतःला वाहून देतो. मग तो आजचा दिवसही संपतो. बघू, करू, ठरू. राईट. होतंय. त्यानंतर करिअरचं डायरेक्शन नसतं. हाय त्या जॉबमध्ये आपण स्टक होऊन जातो. कारण आपल्याला थॉट्सला आपल्या क्लिअरन्सच नसतो. म्हणजे माइंडसेट क्लिअरच नसतं त्या गोष्टींसाठी. राईट. मग पैशाची स्पष्टता. मग EMI याच्या अंडरमध्ये आपण राहतो. इन्फ्लेशन असतं तेवढंच. राईट. लाईफस्टाईल जगायची असते. आणि 5वा म्हणजे लाईफ डिझाईन. त्यामध्ये घरच्यांना वेळच देता येत नाही, घरच्यांबरोबर राहता येत नाही. काही ॲक्टिव्हिटीज असतात, सोशल ॲक्टिव्हिटीज, त्यामध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. बाहेर फिरायला जाता येत नाही. सो ओव्हरऑल या सर्व गोष्टींबरोबर आपण स्वतःच पूर्णपणे निगडीत असतो आणि कारणीभूतही असतो. जे काही चांगलं वाईट होतं ते आपल्याच हातात असतं. सो बघा कसं आता कनेक्ट करेल आहे आणि ह्याच्यावर उपाय काय ते देखील मी सांगणार आहे. ह्या लाईफ जर्नीमध्ये मला खरंच स्वतःवर जेव्हा मी काम केलं तेव्हा जाणवलं, अरे खरंच आपला वेळ कुठे वाया जात होता ते आयडेंटिफाय झालं. करिअरचं छान प्रकारे डायरेक्शन मिळालं. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अर्थात त्या बेसिक उपाय ह्याच्यावर आहेत जे ह्याला खरंच सोल्युशन देतात. आणि आता आपण वळूया त्या उपायांकडे, त्या सोल्युशनकडे वळूया. तर सोल्युशन काय आहेत? सिम्पल आहे. पहिलं तर मेडिटेशन दररोज करणं, 10 मिनटं स्वतःसाठी जरूर काढा. दुसरं आहे अफर्मेशन आणि तिसरं आहे नाईट रिच्युअल्स, म्हणजे त्याला आपण ग्रॅटिट्यूड पण बोलू शकतो. सो सेकंड अफर्मेशनमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला प्रेझेंटमध्ये युनिवर्स बरोबर बोलायचं आहे किंवा तुम्ही ज्यांना मानतात त्यांच्याबरोबर तुम्हाला बोलायचं आहे की मला आत्ताची लाईफ खूप सुंदर मिळालेली आहे आणि हे प्रेझेंट टेन्समध्ये माझं करिअर छान प्रकारे अपग्रेड होत आहे, मी करिअरच्या योग्य मार्गावर आहे, माझ्या आतील इंद्रियांसाठी थँक्यू, हे असं ग्रॅटिट्यूडमध्ये बोलायचं आहे. आईवडिलांना थँक्यू, आज दिवसभरात जे कोणी मला भेटलेले आहेत त्यांना थँक्यू, युनिवर्स तुझे थँक्यू, निसर्गात तुझे थँक्यू. हे खरंच बोलल्यामुळे काय होईल, तुमच्या विचारांमध्ये खूप बदल होईल. एक माणूस म्हणून काय आहे ते तुम्हाला स्वतःलाच कळेल. कारण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद असतो. हो, तो मी अनुभवलेला आहे.
सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप काही तुम्हाला देऊन जाते मटेरियलिस्टिक लाईफपेक्षा. पैसा, त्यानंतर टी व्ही, फ्रीज, चांगले चांगले कपडे, दीज आर मटेरियलिस्टिक लाईफ. ही आज आहे, उद्या नाही आहे. थोडंसं इनर पीसला सॅटिस्फाईड केलं ना का तुम्हाला करिअर डायरेक्शन प्रॉपर मिळेल, तुमची विचारांची चांगल्या प्रकारे अलाइनमेंट होईल. आपण आता बोलूया करिअर डायरेक्शनकडे. सो फॉर एक्झाम्पल मी माझंच देतो, ते बेस्ट अंडरस्टँडिंग होईल. आता मी सध्या एक ई-कॉमर्समध्ये आहे, तर मी मला अपग्रेड करतो आहे. पॉवर BI कसं शिकता येईल, ॲडव्हान्स एक्सेलला अजून कसं शार्पनेस देता येईल, त्यानंतर AI अजून कोणते कोणते टूल आहेत ते कसे मला यूज करता येतील, राईट. सेल्फ डेव्हलपमेंट कसं अजून करता येईल. ओके, सो मला माझं मिशन पण आहे त्याच्याबरोबर की 1000 लोकांना ट्रान्सफॉर्म करायचं आहे. माइंडसेट क्लॅरिटीने त्यांना प्रॉपर करिअर डायरेक्शन द्यायचं आहे. त्याच्याबरोबर लाईफ बॅलन्स कशी करता येतील ते सर्व त्यांना माझ्या ह्या कोचिंगमार्फत द्यायचं आहे, राईट. सो त्या मिशनवर देखील मी आहे. सो करिअर डायरेक्शन याच्यासाठीच तुम्हाला पाहिजे की आता तुम्ही जिथे स्टक असाल तिथून स्वतःला अपग्रेड करायला चालू करा. करिअरचे गोल लिहून काढा की मला ह्या वर्षभरात एवढं अचिव्हमेंट करायचं आहे, राईट. सो बघा कसं तुम्ही स्वतःला अलाइनमेंट कराल प्रॉपरली. जो काही बिझनेस करायचा आहे त्याच्याबरोबर शिकण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुमचा वेळ घालवा, राईट. सो हे थोडंसं करिअरला अशा प्रकारे मॅनेज केलं तर नक्कीच तुमचे करिअरचे गोल इझिली अचीव्ह होतील. कारण काय, तुमच्याकडे माइंडसेट क्लॅरिटी आलेली असेल, तेव्हा विचारांची स्पष्टता आलेली असणार, तर तुम्हाला नक्की एक्झॅक्टली कळेल की आपल्याला जायचं आहे कुठे. सो त्याचबरोबर पुढे जाऊन तुम्हाला लाईफ बॅलन्सिंग पण प्रॉपर होईल. सो ते लाईफ बॅलन्सिंग करतानाही तुम्हाला काही अडचणी येणार नाही. ट्रूथ आहे, इट्स अ ट्राय अँड टेस्टेड. थँक्यू माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल. तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, मला DM देखील करा. आपण नक्कीच ह्या गोष्टींवर काम करू आणि हे. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. बाय. टेक केअर.